चेअरला टिकून बसले तर ताट बसला बसले. मित्रांनो आज रविवारी सुट्टीचा दिवस असताना आपण तुम्ही हॉलमध्ये येऊन बसला बरोबर ना. आता हे मी फक्त बोलतो बसला तुम्ही बसलेला मला माहिती तुम्हाला बसावं खरे कुठे या हॉलमध्ये आला की हॉलमध्ये बसला नाही तुम्हाला बसवलंय पण मजबुरी किंवा बसलाय एक कष्टापासून वगैरे मिळालं. मी तुमचा जास्त वेळ येणार नाही कारण मला माहिती तुम्ही पाठीमागच्या 2 तासापासून बऱ्याच गोष्टी ऐकल्या. माझ्या अगोदर सीपीसी लोकांना ऐकलं, गाडीला सर ऐकलं, सुरू ऐकलं, एका त्याच्या अगोदर पीसी ऐकलं, संत सर असतील किंवा टिळके मॅडम असतील त्यांना ऐकलं. हे सर नो आता माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न पडलाय की मी तुम्हाला सांगतो हे सर नो कारण त्यांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या की ते तुमच्या डोक्याच्या वर नाही गेले मान्य करतो की नाही करत. त्यामुळे मी जास्त अक्कल पाजवणार नाही पण तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी ते तुमच्यावर बोलणार चालेल ना. कारण मी तुमचा आहे मी कुणाचा आहे मी स्टेजवर आले म्हणजे मी इकडचा नाही मी तुमच्या गटातला प्राणी चालेल ना. तर मला साथ द्या साथ द्या ना 10 बाहेर गेले मला आज साथ द्या. काही लोकांना मिळलं काही लोकांना घरी गेलं कळलं तर तुम्ही थोडस मला साथ देणार ना. तर बघा माझा अनुभव शेअर करायच्या अगोदर थोडंसं माझा परिचय करून घे चालेल. म्हटलं बोलायचं हे सांगू काही लोक असं करतात आता त्यांची चुकी नाही लग्न झाल्यापासून तेच करतात हा तुमचा दोष सगळ्यात ठीक आहे जे मला शब्दच आहे हा सांगू तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो प्रॉपर सोमेश्वर नगर बारामती तालुका ह्या बिझनेस मध्ये 2013 मध्ये मला जबरदस्तीने आणलं. आज जर या स्टेजवर येऊन बरेच लोक कोकटासारखी करत असतील त्याच्यामध्ये मी पण आलो. आम्ही म्हणतो की आम्ही प्रोग्रामला आलो आम्हाला प्रोग्राम बघितला आम्हाला खूप आवडलं आम्ही बिझनेस मध्ये आलो एवढे सरळ आम्ही असतात नाही ना फक्त एवढाच आहे की मी आज सुट्टी घालून आले तुम्ही नॉर्मल ड्रेस वरती आला एवढाच फरक. तुम्ही जेवढे नजरे केले तेवढे आम्ही पण करून झाले त्यामुळे तुम्ही काय काय नजरे करता आम्हाला माहिती असणार का नसणार त्याच्यावर बोला चालेल. मित्रांनो 2013 मध्ये हा प्रोग्राम बघण्यासाठी मला माझ्या मित्रांनी पुण्यामध्ये भोसरीमध्ये अंकुशराव लांडगे हॉल नावाचा एक हॉल तुम्ही बघितला मेन रोडलाच लागून तिथे मला प्रोग्रामसाठी कंटिन्यू 2 महिने माझा मित्र माझा फॉलो घेत होता. त्या मित्राचं नाव तुमच्या बऱ्याच जॉईन लोकांना माहिती असेल मी त्यांना माझा रोल मॉडेल मानतो म्हणजे ते माझे मित्र आहे. आम्ही क्लासमध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित नसेल या एरियातील लोक आहेत तुम्ही माझं एमबीसी शिक्षण इथे झालं नसेल तेवढं हे इथे समोर ब्लॅक कॅनिकल नावाचा एक सायबर कॅफे कुठला तिथं शेतचा पण बनवून आहे इथं पहिला पण बनवला इथं 6 वाजता पहिल्या अभ्यास आणि ते एक कॉफी शॉप होतं तिथं आम्ही रात्री 10-10:30 वाजता कोल्ड कॉफी प्यायला यायची. त्या एरियामध्ये आल्यावरती बऱ्याच जुनी आठवणी ताज्या झाल्या बरीच जुनी लोक आठवली बरोबर हे सांगायचा उद्देश काय आहे की मी तुमच्यालाच येते म्हणजे काय नाही करता 2013 मध्ये हा बिझनेस करण्यासाठी मला पुण्याला बोलवलं आणि बोलवला. मी पण मित्रांनो 2 महिने त्या मित्रांना खेळत होतो खेळायला नाही हॅलो बोलणार नाही बोलतात ह्या रविवारी कुठल्या ह्या रविवारी माझ्या मी विसरत पुढच्या रविवारी काही लोकांना हे बी कळत नाही काय उत्तर देऊ काय बोलता म्हणजे काय होऊ शकतं असं काही लोकांना म्हणलं सर रविवारी ते काय कंपनी सुट्टी देत कारण मी पण जॉब केला ना मी ह्या व्यवसायामध्ये याच्या अगोदर माझं एज्युकेशन आहे MSc मायक्रोबायोलॉजी माझं पॅथॉलॉजी झालेलं आहे मी फूड इन्स्पेक्टर म्हणून सर्टिफाईड आहे. एवढं सगळं करून पण मी बिझनेस करायला आलो असेल का पहिल्या शब्दावर हा म्हणताय का नाही म्हणताय मोठे बोलणार ना जे नाही बोलणार ते काय नको होणार आणि परत एक गोष्ट सांगतो माझ्या जिभेला तीळ आहे चालतंय ना मित्रांनो मी पण भरपूर कारणं दिली मित्राला शेवटी मित्र जे करतो ते माझ्याबरोबर माझ्या मित्राने केलं. तुम्हाला मित्र आहे ना नक्की काय करतो मित्र 2-4 वेळा सांगून पण नाही आले हॅलो काय करतो हॅलो माहिती ना
तुमच्या इकडे असतात त्यामुळे मला माहिती इकडच्या मला माहिती. माझ्या मित्रांना मला फोन करून जरा ठेवणीतले 2-4 सुविचार ऐकवले. मग मनातली मनात विचार करा एवढा जर पेटला असेल तर काय किती लोकांच्या हॉलमध्ये बसताना हात बंदी करता का? प्रामाणिकपणे इलेक्शन वगैरे योग्य तरी नाही आहेत ना. तुम्हाला काय सांगणार मला नाही माहिती, मला काय सांगणार ते पण मला माहिती नाही. पण मित्रांनो भरपूर 2 महिने वाट बघितल्यानंतर मी प्रोग्रामला गेलो आणि आज तर इथं 300-400 लोक बसलेत. आकुसराम गावामध्ये 1,500 लोकांचा प्रोग्राम होता. किती लोकांचा? 1,500. ह्या कडच्या लोकांचं बरं आहे, यांना सुगार आलं तर तुम्हाला येतं, पाणी प्यायला आलं तर तुम्हाला येतं, बरोबर ना. पण हे मधल्या लोकांचा लय मोठा प्रॉब्लेम. त्यांची पाठीमागच्या 2 तासामध्ये 4 वेळा इच्छा झाली हॉलमध्ये उठून बाहेर जावं. झाली काय झाली? अगं सर्व पण उठून जाता येत का? तर पुढचा उभा राहिला तर माझं रेस होतो खाली बसतो. तर माझ्या मित्रांनो पण मला हॉलमध्ये बसवलं होतं, अशा ठिकाणी बसवलं होतं की जिथून मला उठून जाता येत मजबुरी का काम म्हणतात. हे समजून मजबुरी म्हणून 2 तास प्रोग्राम बघितला. सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये पुढे तुम्हाला दाखवले काय सांगितलं. ते खोकल्यावर चालतंय, डायबिटीजवर चालतं, ते अमुक आजारावर चालतं, हे शेतीचे प्रोडक्ट आहे, ते कॉस्मेटिक्स आहे. सांगितलं ना. मला पहिलं 15 मिनिटं हॉलमध्ये बसावं असं वाटतं. कारण का? कारण मी त्या फील्ड मधला होतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्राबद्दलची जर माहिती द्यायला आपण चालू केली तर तुमचा इंटरेस्ट तयार होतो की नाही होतो? मग मला सुरुवातीला आयुर्वेदिक पण दाखवलंय पण माझा इंटरेस्ट तयार झाला. कारण का? मी अँटी कॅन्सर डिपार्टमेंटला एमके फार्मास्युटिकलला परमनंट जॉब लावतो आणि आपल्या धंद्याबद्दल आपल्या नॉलेजबद्दल काही गोष्टी सांगायला सुरुवात केली की आपल्याला भारी वाटतं की नाही वाटतं? 15 मिनिटं ऐकायला भारी वाटतं. 16व्या मिनिटाला वाटलं उठून जातं का? त्या 16 मिनिटाला आपल्याला सांगायला सुरुवात केलं. इकडं 10,000 इकडं 10,000 तुम्हाला किती सांगितले? 900,000 इकडे 1 लाख इकडे 1 लाख तुम्हाला 10,000च्या आसपास, बरोबर ना. इकडे 17.5 लाख इकडे 17.5 लाख तुम्हाला 2 लाख महिन्याचे 8,40,000. म्हणजे तुम्ही ऐकले असं सांगितलं मध्ये बरोबर. तुमच्याकडे किती लोकांना 2 लाख 10,000 म्हटले? कुणी पण हात कर पट बोलतात. मला अजून म्हटले नाही, तुम्हाला कसं काय 2 लाख म्हटले का? नाही. बसले का? नाही. त्याचं कारण का? तुमच्यातले किती लोक नोकरी करतात, हात नोकरी करतात? सर्व दुःखी लोक. तुमचा निम्मा पगार कशाचा मित्रांनो? तू कसा बाबा हे ऐकायचं खरंय खोटंय? जॉब करणाऱ्या माणसाने कुणी पण उठून सांगायचं मला तुम्हाला निम्मा पगार कशाचा आहे? शिवाय ऐकायचा. कळत नाही का? अक्कल नाही का? हे नाही का? ते नाही हे सर्व निम्मा पगार कशाचा आहे? बोला का नाही? शिवाय ऐकायचं. बरं पाहिजे पण त्याला कार्टून होता तास मारता वाटत एवढाच बदल आहे ना आयुष्यामध्ये वेगळं आहे का? मित्रांनो तेच कंडिशन झाली पाहिजे सुद्धा. मला पण 2 लाख 10,000 पटले नव्हते, पचलेही नव्हते. त्याचं कारण का? 7.5 वर्ष नोकरी केल्यावरती रडत खडत 48,000 पगार होतो. किती पगारावरती? 48. आता मी मागे सांगितलं 48 मध्ये 24 काय होता? शिव्या हॅलो 48 मध्ये 24 काय होता? मटन शिव्या खायचं होतं ना. बरं खायला भारी वाटतं का? हॅलो नाही ना. तुम्हाला भारी वाटतं सांगायला आमची ही कंपनी जॉबला आहे आणि साहेब तुम्हाला काय माहिती साहेबाच्या चिठ्ठीत केवढा मोठा मामा ते आपली मिसळ सांगायला भारी वाटतं ना. आमची ही नाच्या कंपनीची गाडी घेतली नाही का? तुम्हाला माहित नाही गाडी काय घेतली? त्यांनी 5 मिनिटं बोलले मी काय लावायची म्हणून गाडी घेतली. सांगायला भारी वाटतं. मला 2 लाख 10,000 पटलेही नव्हते, पचले नव्हते. तुम्हाला पटले का? आणि पटवून घ्यायची गरज नाही. त्याचं कारण आहे आपण म्हणजे माझ्या स्वतंत्र उदाहरण सांगतो. मला मी 25 वर्ष एज्युकेशन घेतलं, 10 लाख रुपये एज्युकेशनवर खर्च केला, 7.5 वर्ष नोकरी केली, बरोबर ना. बशीप केली, सेकंडशिप केली. माझ्या लग्नाला माझ्या कंपनीने 4 दिवस सुट्टी दिली. माझ्या स्वतःला किती दिवस? कारण काय सांगितलं? ऑडिट चालू आहे.
ऑडिट करतो तुम्हाला Yes. आणि ऑडिटच्या कालावधीमध्ये तुम्ही पण मित्रांनो लोकांनी इंग्लिशच्या लेडीज लोकांनी विचार केला असेल की जॉब सोडावा घरी जाऊन 4 लसी पडावा. ऑडिट करतो तुम्हाला मराठी जरी तुम्ही नाही येतो पण तरी पण आपण ऑडिट संपल्यावर परत नॉर्मल होतो का आता 2% 5% 10% आपली इन्क्रीमेंट होणार पण आपण हा विचार करत नाही की जेवढी आपली इन्क्रीमेंट होणार तेवढा तर मागच्या वर्षामध्ये बरोबर मागणार. आता जागा किती झाला मित्रांनो आज सगळं कार्यक्रम चालू झाला पण मित्र म्हणतोय म्हणून बिझनेस जॉईन केला कसा केला ऐकायचंय तुम्ही म्हणला सांगणार नाही सांगणार ऐकायचंय माझा मित्र राहिला होता देवगाव माहिती ना संध्याकाळी प्रोग्राम बघितला रात्री उशीर झाला झोपायला घरी गेलो सावंती म्हणून गाव आहे देवगावपासून 4 किलोमीटर कुठलं गाव आहे मुक्काम मित्राच्या घरी पण त्या सेमिनार मध्ये प्लॅन सांगितलं नव्हता मित्रांनो ट्रेनिंग माझा काय गोष्ट सांगितलं होता तर त्या व्यक्तीचे एक वाक्य माझ्या कानामध्ये काय म्हणतो की तुम्ही जेव्हा कॉलेजला होता त्यावेळेस तुमच्या अंगामध्ये लाख मारला ते पाणी होता का होता मी हातात गावाला जायचो ना तर दिल्ली गाडीमध्ये जाताना कोणत्या कार्यक्रम बघितलं ना तर ते बाहेर बिल्डिंग होते तुमदार बनले होते तुम्ही काही लोकांनी बघितलं कॉलेज असताना मला असं वाटायचं जॉबला तर असंच मागणार तुम्ही या ना कॉलेजला कॉलेज तर जॉबला तर लागते असं माझ्या आवडती बाईक होती सीबीजे ती गाडी होती पहिले घेता तुमची पण कुठे आवडती बाईक होती का नव्हती घेतली कुठली हॅलो घेतली कुठली स्प्लेंडर प्लॅटिना सिटी 100 त्याच्यावर का घेतली कारण किस्सा आवड करत नाही मी तोच विचार करत होतो मित्रांनो की सगळं काय कॉलेजमध्ये असताना मी स्वप्न बघितली होती जी कोणती आवडत होती ते लोक बघितली नाही करता आणि का नाही करता त्याचं कारण आजही मला 100% खटकतं कारण मुलीचा बाप मुलगी देताना पोरगा किती गोरा मोठा दिसतो हे बघत नाही मुलीचा बाप एकच गोष्ट बघतो की हा महिन्यात कमवतो हॅलो गेलो सकाळी उठल्यावर माझा मित्र लय खतरनाक मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी डोक्यामध्ये प्लॅनिंग करून तेवढे आता बाहेर गेल्यावर सांगायचं काय हॅलो तुमचं ठरलंय ना आता ह्याला कटवायचा ज्याने तुम्हाला आणलं ह्याला कटवायचा गणिता लागले जातो हे तुमच्याकडे मला का माहिती कारण मी पण त्याच सेक्टर मधून गेलो म्हणजे मी पण रात्र विचार करत होतो ह्याला कटवायचा कसा शेवटी पण काय त्याच्या तालमी तयार पहिला म्हणता सकाळी उठल्यावर मी देऊ कॅन्टोन्मेंटमध्ये आपल्याला एसबीआयचं एटीएम लागतं गेल्यावरच मला हे पण पैसे किती तरी काय बिलच चेक करणार गरज आहे मला मित्र नव्हते काय 4 रुपये लागत असतं एटीएम मध्ये चेक केलं 32,000 रुपये अकाउंट होते किती होते काय साठी होते आवडती बाईक कुठली 45,000 रुपये डाऊन पेमेंट करायचं गाडी EMI वर घ्यायची या हिशोबाने वर्षभर पैसे गोळा करत होतो मित्रांनी टीम मध्ये नेलं त्याला आकडा बघितला त्याची बुक किती किती सांगितलं एक गाडी 10,000 2 गाडी 20,000 3 गाडी 20,000 मी पण 10 मध्ये कटू हॅलो किती कटवायचा 10 मध्ये ह्याला कटू म्हणजे डिवाइस किती बघितला 32 किती बघितला 32 ते मला एक काम करते 30 का आता तर बंद नाही नाही का तुम्ही पिन टाकून बसतोय अबे सर 30 काढले त्या दिवसापासून पुढचे 6 महिने जेव्हा जेव्हा मित्राचा फोन आला तेव्हा त्यांना मी शिवे दिले तुम्ही पण तेच करणार आहे मला माहिती आहे कारण का ह्या बिझनेसची ताकद काय आहे हे आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही 2013 मध्ये या बिझनेसची ताकद काय त्यांना कळली होती मला कळली होती का मित्रांनो त्याला 6 महिने शिवे दिले असतील मला मध्ये दिले असं वाटलं कुठलं कोणती सुचली हे बघा कुणाला आलं ज्या दिवशी मला या बिझनेसची ताकद कळली तो दिवस आणि आजचा दिवस ज्या वस्ती घेऊन जातो
त्या स्टेजवरती गेले होते, त्या व्यक्तीचं पहिल्यांदा आदरात नाव घेतो. तर मित्रांनो, असे माझे मित्र WTC प्लस सम्राट मिस्टर सत्तूर सर जॉईन ग्रुप आहे. तुम्हाला लोक शिव्या असतील ना, शिव्या नाही सुविचार म्हणून नाही का, आणि ते देतात ते ह्या पण लोकांना मला मेसेज द्यायचा आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला माझ्या व्यक्तीची ताकद माहित नाही, पण जर तुम्ही 100% आमच्या इतर लोकांचा हात धरला, मिळून करायची तयारी ठेवली, तर इथून पुढच्या 6-7 वर्षानंतर खानदानातला पहिला लीगल इन्कम असणारा लोकतरी तुम्ही असेल. 10,000 लोक बोलून दिले, तुम्ही पण तसेच घेणार आहे. कारण तसे आम्ही तुम्हाला सोडणार जिथे 10 बंद एकच म्हणणार कधी. हे सांगू, तुम्ही मजबुरीमध्ये 10,000 देणार बाबू, हे पण परत करतो. हॅलो सांगू, पण आमचं एक वाक्य, ज्या दिवशी पैसे देणार तिथून पुढे आपण हा बिझनेस चालू केला, तिथं पुढे काही चालू होईल. सांगितलं मी त्यामुळे जरा वाईट क्लिअर झाला, हा लोकांना जरा मोटिवेट झाला. तुमचे जे काही झाले असतील ना मोटिवेट, एनर्जी आली काय, 5% नाही ठेवला, कॉलेजला नाही ठेवलं. हॅलो, कॉलेजच आठवलं फक्त एक नका. हॅलो, कामाला सुरुवात केली मित्रांनो, आणि कामाला सुरुवात म्हणजे काय केलं, माझ्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या लोकांना मी हा बिझनेस सांगायला लागलो. काय सांगायचं ऐकायचंय? येस म्हणताय, बस म्हणताय. काय सांगायचं ऐकायचंय? काय नाही करायचं. आयुष्य बदलणारा बिझनेस, 10 करायचे, 2 करायचे, 1000 मिनिटात वाढत जाऊन 2 लाख. असे माझ्या नातेवाईकांना, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी माझ्या पायाच्या नेकापासून केसांचं करायचे. त्याला नाही मनात असते कदाचित, तुझी कुठली गोष्ट आम्हाला माहित नाही. एखादी सांगायला गेलं तू म्हणायचं, हे पण तुझं जेवढं वय आहे ना तेवढा माझा अनुभव आहे. ज्यांची केस पांढरी झाली ती लोक आम्हाला म्हणायची मला ही उन्नत नाही झाली, अनुभवानं पांढरी झाले, पण करते की नाही करतात. त्यांचा अनुभव त्यांची ठिकाणी योग्य होता की नव्हता, मी त्यांना दोष दे. कारण मार्केटमध्ये अशा काही गोष्टी होऊन गेल्या, त्याच्यामुळे माणूस नेटवर्क मार्केटिंग बद्दल बिझनेस सुरू केला मित्रांनो. आणि सुरुवात केली त्या दिवशी ना, माझ्याकडे 2,10,000 नव्हते. तुमच्याकडे किती लोकांना 2,10,000 रुपये काढून आता दिली ना, तुम्ही एडिट नाही झाला माझी गॅरंटी. तुम्ही आलाय कायम झालं जाता, तुम्ही नागाला कारण कमवलेला पैसा पचवायसाठी पण ताकद करते, मान्य करते. हो, ऑटोमॅटिक मिळेल कधी पण. मित्रांनो, बिझनेस सुरुवात केला, सुरुवातीला 500 घेणार, 1000 घेणार, ॲडव्हर्टाइजमेंट प्लॅनिंग केलं. का मी पण जॉब करत होतो, बरोबर ना. माझ्या डोक्यात एकच, आपल्याला 2,10,000 हप्त्याला नकोय. सिंपल, हप्ता 1000, महिन्याची 4,000. कारण पगारामध्ये 4,000 वाढवायचं म्हणलं तर वर्षभर वाढवा केलेला. त्यात पण जर चुकून एखादी गलती झाली तर इन्क्रिमेंटला काढावी लागते, बरोबर आहे. मग मला आपली इन्क्रिमेंट आपल्या हातामध्ये, हप्त्याला 1000, महिन्याची 4,000 बिझनेस चालू केला. सुरुवातीला एखादा मला इन्कम आला नाही आला, का माझ्याकडे नॉलेज नव्हतं, बिझनेसची अक्कल नव्हती, काय बोलायचंय माहिती नव्हतं, काय सांगायचंय माहिती नव्हतं. सुरुवातीला काही लोक आले मित्रांनो, भरपूर लोकांनी मला बघून असते बदलले. तुम्हाला बघून बदललं का? जॉईंट डिस्ट्रीब्युटर लोकांना, तुम्ही या गल्लीत गेला की तू पुढच्या गल्लीत नाही होतो, तुम्ही पुढच्या दाराला बघा, तुमच्या खिडकीत होतं की नाही होत असतं. आम्हाला सांगू हे काय होतं, ऐकायचंय येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गाडीला ड्रायव्हर कोण ना कोणतरी पाहिजे म्हणून घेऊ. तुडवाडी करायला कोणतरी पाहिजे की नाही पाहिजे, म्हणून काही लोक तुमच्यापासून लांब जाणार. मित्रांनो, काय पॉझिटिव्ह घेतलं, निगेटिव्ह विचार करायचा. बिझनेस करत गेलो, 1000 आले, 2000 आले, 3000 आले, टीमला सांभाळत गेलो, सिनियर लोक सांगतील त्या पद्धतीने ऐकत गेलो, ट्रेनिंग मिटिंग अटेंड करत गेलो.
हळूहळू तुमची ग्रोथ व्हायला सुरुवात झाली. ग्रोथ ऐकायची थोडीशी. बिझनेस मध्ये आलो तर बायका बिझनेस चालू केला होता. मायलेज मध्ये यायच्या अगोदर माझं पहिली ड्रीम बाईक कुठली होती? हॅलो सीबीजेड ना. बिझनेस मध्ये आल्यावरती 6 महिन्यामध्ये पहिली गाडी घेतली सीबीजेड एक्स्ट्रीम कॅश 75,000. त्या गाडीला घेऊन फिरलो गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, आळंदी. फिरलो असं त्या गाडीने एकाच गोष्टीसाठी फिरवलं, मायलेज मध्ये डिस्ट्रीब्युटर आणि मायलेज मध्ये घ्यायचं. 1 वर्ष काढल्यावरती 1 वर्षानंतर पहिली गाडी मध्ये 4 व्हीलर घेतली. नंबर सांगतो वाहनाकडे आपण चेक करायला मी 50 लाईफ मध्ये माझ्या खानदानाची पहिली 4 व्हीलर घेतली असतं तर ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेतली. छोटीशी गाडी घेतली हुंडाईची युवा. कुठली युवा? एक विजू चालायचं 4.5 लाख रुपये किंमत होते. त्या गाडीला पण घेतलं, बिझनेस रन केला. माझ्या बरोबर 2-4 डिस्ट्रीब्युटर लोकांना जरा कॉन्फिडन्स आला की इथून काहीतरी, कारण त्यांचा पण अनुभव काहीतरी वाईट होता नव्हता. नातेवाईकांनी म्हटलं तरी म्हणतो पडलं काय केला होता नव्हता. मग त्यांना विश्वास आला. आलो त्या लोकांना बरोबर घेतलं. मग 1 दिवस त्या काळामध्ये बिझनेस केला. नंतर 2016 मध्ये त्या बिझनेसच्या माध्यमातून दुसरी गाडी परचेस केली 4 व्हीलर MH45 AH 2941 9,20,000 रुपयाची i20 या बिझनेसच्या माध्यमातून परचेस केली. तिला घेतली. परत 2 वर्ष 2.5 वर्ष काम केलं. 2019 मध्ये तिसरी गाडी परचेस केली MH45 AX 16. या बिझनेस मध्ये माझी तिसरी 4 व्हीलर 20 लाख रुपयाची ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग बिझनेसच्या माध्यमातून 2019 केली. हॅलो मी सगळ्याच्या पास्ताच्या घरामध्ये राहत होतो. माझी आई जर शेतामध्ये काम करायला जायची. मी उन्हाळ्याच्या दिवसाची सुट्टीवरती पेट्रोल ड्रायव्हिंग केलेले. विहिरीवरती काम केले या रिझल्ट. मी श्रीमंत घालतो नाही ना. आपल्यात पण आहे का अंबानीचं गाव आहे? नाही ना. प्रत्येक जण क्लासमध्ये गरीब क्लासमध्ये येत ना. मित्रांनो गावाकडे 1000 स्क्वेअर फूटचं घर झालं. मला गावातले सगळे लोक म्हणायचे तुझ्या गाडी एका दिवशी 7 बारा काढणार. कारण आपल्या शहराची लोक कधी आपल्याला चांगलं झालं तुम्ही घेऊन जा एक थोडा काय चालू होते की नाही होतं. पण आम्ही कोणता विचार करतो जल्दी है दुनिया, जल्दी है दुनिया कहलाने वाला चाहिए, झुकती है दुनिया कहलाने वाला चाहिए. निगेटिव्ह बोलण्यामध्ये निगेटिव्ह कसं नाही तर म्हणतो भाऊ 2 वर्ष थांब तोच जातो. हे समजू त्या टाइम मित्रांनो. त्यानंतर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन मध्ये दुबईला जाऊन आलो. इंटरनॅशनल टूर केल्या, डोमेस्टिक टूर केल्या आणि तुमच्या सगळ्या लोकांची मेहनत, माझ्या डाउनलाईन लोकांची मेहनत, माझ्या सिनियर लोकांचा सपोर्ट. ज्यांनी बिझनेस केला त्यांना पण सल्यूट, ज्यांनी नाही केला त्यांना पण मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणता असं कसं काय? कारण ऐकायचं तुम्हाला? हॅलो कारण ऐकायचंय? मला जे जे लाईफ नाही म्हणलेत ना त्या लोकांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. कारण मी प्रत्येक गोष्ट उलटी घेणार माणूस. मला जर कोण म्हणलं नाही म्हणतो ना 2 वर्षामध्ये अचिव्हमेंटच करू नका. म्हणजे मला 8 लाख लोक कोण होती तर मार्केटमध्ये नाही म्हणत होतो. हे समजू लॉकडाऊन संपल्यास आपल्या ह्या बिझनेसच्या माध्यमातून रावेरमध्ये आजच काय नावाचं टावरचं काम चाललंय. तुम्ही फिल्म वगैरे काय ऐकले असतं. पुण्यातला सगळ्यात मोठा टावर त्याची उंची 42 फूट. किती? पुण्यामध्ये एकही फ्लोर 25च्या वर नाही, बरोबर ना. पुण्यातला पहिला टावर त्याची हाईट आहे 42 मजल्याची. त्या 42 मजल्याच्या टावर मध्ये छोटासा फ्लॅट घेतला मित्रांनो 1,07,00,000 पावर पाहिजेचं लोन. लॉकडाऊन संपल्या आणि जर बिझनेसची ताकद तुम्हाला ऐकायची ऐकायची लोकांना 2020च्या अगोदर आयुष्य मंत्रालयच माहित नव्हतं. सव्वा लोक कोंबडीसारखी म्हणायला लागली तेव्हा पडला आयुष मंत्रालय दिलेले गाईडलाईन पाळा. टीव्हीला तेच, फेसबुकला तेच, व्हॉट्सअपला तेच समजू. पण ही मला नाही माहिती 2013 मध्ये, कारण मी फार्मसी सेक्टरमध्ये काम केलं होतं. बरोबर आहे? मग जर गव्हर्नमेंट आपण प्रोडक्ट आहे तर काम केलं पाहिजे की नाही? काम केलं पाहिजे. आणि मित्रांनो त्या बिझनेसची ताकद 2021 मध्ये ज्या काळामध्ये
करोडोची इन्व्हेस्टमेंट असणारे मॉल बंद होते, करोडोची इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या कंपन्या बंद होत्या. त्या काळामध्ये या बिझनेसमधला हायेस्ट इन्कम घेतला, हप्त्याचा 2 लाख रुपये टाकले. तो दिवस 2021 मध्ये फ्लॅट घेतला, 2022 तेवीसच्या एंडिंग मध्ये ह्या क्रिकेटच्या माध्यमातून छोटीशी गाडी घेतली बाहेर उभी. बघू शकता तुम्ही लोक, बघणार ना? मला बरं वाटतं आपण बघणार. त्या क्रिकेटच्या माध्यमातून चौथी 4 व्हीलर बाहेर उभी. MH14 LH 0707 6 करोडची BMW आहे. मला मी किती तुम्हाला एक अकाउंट काढायचं नाही, कारण ते सांगून तुमच्या अकाउंटला जाणार आहे का? मला तुम्हाला हे सांगायचंय की मी इथून कमवलं तेच दाखवायला तुमच्या मित्रांना तुम्हाला आणले. आज डिसिजन घ्यायची वेळ कोणाची? डिसिजन घ्यायची वेळ कोणाची? आणि मी प्रत्येक मीटिंगचे शुक्ले वाक्य बोलतो, आज आओगे तो प्यासे, कल आओगे तो मजबूरी से, माय लाइफस्टाइल में आना तो पड़ेगा. हे काम त्याचं कारण ऐकून घ्या. आपली कंपनी काम करते PMKY, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत स्किल इंडिया नावाचं एक डिपार्टमेंट काम करतं. आपली कंपनी त्यावर असोसिएट पार्टनर आहे. आणि त्याच्यातल्या काही लोकांना माहित असेल की पहिली एक्झाम नेटवर्क मार्केटिंग मधली पहिली एक्झाम घेतली असेल कुणी तर PMKYच्या स्किल इंडिया डिपार्टमेंटने घेतली. आणि मला तुमच्यातल्या बऱ्याच लोकांमध्ये सर्टिफिकेट पण असं आहे की नाही? वाक्य लक्षात ठेवा. पुढच्या 2 वर्ष 3 वर्षामध्ये जसं LIC तुम्हाला एक्झाम द्यावी लागते ना, तशी तुम्हाला माय लाईफस्टाईल मध्ये जॉईन व्हायला एक्झाम द्यावी लागते. बिझनेस सुरू केला होता, 1000 रुपये हप्ता, महिन्याचे 4000. मला इन्कम प्रमाण नाही वाटत मित्रांनो, पण ते म्हणतात ना लोकांना बोलल्याशिवाय कळत पण नाही. मागच्या 12 महिन्याचा इन्कम आहे माझा 1,06,56,245 रुपये पावला. शेवटचं वाक्य बोलतो, तुमची राजा घेतो, ऐका काय? तुमच्या तुम्हाला पण डाऊट असेल बाहेर भेटा, बँकेचं स्टेटमेंट घेऊन रेडी. कारण एका तो बिझनेस करतो 2013 पासून बाप दाखवायचं सत्य. मित्रांनो, फॉर्म नंबर 16 आहे, तुमची युजर आयडी नाही होतो, कंपल्सरी तुमचा 5% इन्कम टॅक्स कट होतो. आयुष मंत्रालय सर्टिफाय केले म्हणून तुमच्या बरोबर आहे, लीगल इन्कम आहे की नाही? दुसरी गोष्ट, तुमच्या बऱ्याच डोक्यामध्ये असेल की आमच्या लोकांना फसवायचं धंदा आहे. मी म्हणतो हा लोक जोडायचा धंदा नाही, लोकांना फसवायचा धंदा नाही, लोकांना ढवळायचा धंदा आहे. आमची गरज आहे. शेवटची एक गोष्ट तुम्हाला करतो मित्रांनो, शेवटचा एक प्रश्न तुम्हाला सर्व लोकांसाठी, तुम्हाला मी जवळचं मानतो, आपलं मानतो, तुम्हाला प्रश्न विचारतो, चालेल ना? आहे या आयुष्यामध्ये, आहे या इन्कम मध्ये समाधानी आहात का? स्वप्न अजून बाकी आहे का नाही? माझा प्रश्न आहे मित्रांसाठी, तुमची सिच्युएशन तुम्हाला बदलायची, स्वप्न पूर्ण करायचे, तर एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमची स्वप्न पूर्ण करायला कोण येणार? नाही ना कोण? लंडन, पॅरिस, पाकिस्तान नाही ना? मग एक प्रश्न विचार करा, माझी परिस्थिती मी नाही बदलणार तर कोण बदलणार? आता नाही बदलणार तर कधी बदलणार? आणि अजून एक प्रश्न विचारा की माझ्याकडे असा काय ऑप्शन आहे का की मी माझी 8 तासाची ड्युटी करून पण 2 तासामध्ये काम करू शकतो? तर ते कंपनीचं नाव आहे माझ्या मार्केटिंग लोक. मित्रांनो, आमच्या बरोबर या, आमचा 8 तास आहे, तर एक कंडिशन लक्षात ठेवा, गरिबी हा मोहीम नाही. इथं पैसे दिले तर पुढे मिळतील आणि काम केलं तरच पैसे मिळतील. बिना कामाचा इकडे 1 रुपया मिळणार. नेटवर्क मार्केटिंग मधला पहिला लेटर आहे जो उपस्थित वरती बोलतो काम करावा